नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी उपवास स्पेशल साबुदाणा खिचडी। चला तर जाणून घेऊया त्याची रेसिपी। त्यासाठी लागणार आहे आपल्याला हिरव्या कापलेल्या मिरच्या, कढीपत्ता, बारीक कापलेला आलू आणि भिजलेला साबुदाणा आणि शेंगदाणे हे सर्वप्रथम आपण कढईमध्ये भाजून घेऊया। शेंगदाणे हे चांगलं भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे जर नीट भाजले तर आपल्या खिचडीला पण छान अशी टेस्ट येते। तुम्ही बघू शकता शेंगदाणे असे नीट भाजून घ्यायचे आहे। त्याचा कलर भाजल्यानंतर त्याचा कलर हा चेंज होतो, ते आपल्याला लक्षातच येते। त्यानंतर मी ठेवली आहे कढई, त्याच्यामध्ये मी आता तेल टाकलेलं आहे। तेल हे गरम होऊ द्यायचं आहे। तेल हे तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिरं टाकणार आहोत। जिरं टाकल्यानंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहोत। कढीपत्ता झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मिरच्या टाकणार आहोत। मिरच्या ह्या नीट शिजू द्यायच्या। आपण खिचडीसाठी जे पण साहित्य वापरणार आहोत ते जर नीट शिजलं तर आपली खिचडी सुद्धा खायला टेस्टी आणि खूप छान लागते। तुम्ही बघू शकता हे मिरच्या झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आलू घालणार आहे। आलू हा तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्हाला किती आलू पाहिजे, 1-2 जेवढे आलू पाहिजे असेल तेवढे आलू तुम्ही बारीक कट करून घ्यायचे आहे। याच्यात तुम्ही उकडले आलू सुद्धा घालू शकता। हे बघा मी आता याच्यामध्ये आलू टाकलेले आहे। आलू टाकल्यानंतर याच्यामध्ये मी आता मीठ घालणार आहे। मीठ हे तुम्ही किती प्रमाणात उसळ बनवत आहे त्याच्यानुसार तुम्ही त्यामध्ये मीठ टाकायचं आहे। जर तुम्ही एका व्यक्तीसाठी उसळ बनवत असेल तर तुम्ही एका व्यक्तीपुरतं मीठ टाकायचं आहे। जर तुम्ही जास्त लोकांसाठी उसळ बनवत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडं जास्त प्रमाणात मीठ घालू शकता। त्यानंतर त्या आलूवर मी त्यावर ताट झाकून ठेवलेलं आहे। वाफेमुळे आलू हे लवकर शिजून येतात। बघा हा साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाण्यामध्ये मी शेंगदाण्याचं बारीक कूट जे आहे ते घालणार आहे। याच्यामुळं काय होतं, आपली जी खिचडी आहे अशी मोकळी होतं आणि अशी चिपकी आणि गिली बनत नाही। तर तुम्ही बघू शकता मी एका मिक्सर ग्राइंडमध्ये शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेतलेला आहे आणि बारीक केलेले शेंगदाणे जे आहे ते मी आता याच्यामध्ये घालणार आहे। यामध्ये आता याच्यामध्ये थोडी चवीनुसार साखर सुद्धा घालू शकता। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये साखर घालू शकता, नाही घातली तरी चालेल, हे ऑप्शनल आहे। बघा हे आलू आता शिजून आलेले आहे। आलू शिजल्यानंतर याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत मिक्स केलेला साबुदाणा आणि शेंगदाण्याचं मिश्रण। आता मी याच्यामध्ये टाकलेलं आहे। याला असं नीट असं परतवून घ्यायचं आहे। आता बघा या साबुदाण्याचा कलर जो आहे हा व्हाईट कलरचा आहे आणि आपल्याला कसं ओळखायला येईल की आपला साबुदाणा किंवा आपली खिचडी ही शिजली आहे की नाही शिजली आहे। जर हे ओळखायचं असेल तर आपल्या ज्या साबुदाण्याचा जो कलर आहे तो थोडा चेंज होतो, ते तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल। बघा याचा कलर असा चेंज झालेला आहे आणि साबुदाणा खिचडी पण ही नीट झालेली आहे। तुम्ही बघू शकता साबुदाणा पण असा आपला चिपका किंवा गिली झालेला नाही आहे, असा मोकळा साबुदाणा दिसत आहे। तर अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला मात्र नक्की विसरू नका। असेच व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये।